नमस्कार मंडळी, तू रे माझा मित्वाचा आजचा म्हणजे 6 मार्चचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आज आपण पाहतोय की इकडे ईश्वरीला जे आहे तर त्या डिस्चार्ज मिळणार असतो, तर नर्स तिला टॅबलेट्स वगैरे देत असतात. अर्णवने फाईल घेतलेली असते आणि तिथे अर्णव आता तिथे अंजली आणि राकेश हे दोघंजण आता हॉस्पिटलमध्ये येतात ईश्वरीला भेटायला आणि ते बघतात तर तिचा डिस्चार्जची जी काही प्रोसेस आहे तर ती चालू असते. आता बराच वेळ तर अंजली आणि राकेश बाहेर दारातच थांबतात आणि काही वेळानंतर ईश्वरीचं लक्ष जातं अंजलीकडे आणि ईश्वरी ताई म्हणून हाक मारते. त्यावेळेस अर्णवला सुद्धा लक्षात येतं की अंजली आता हॉस्पिटलमध्ये आली आहे म्हणून. आता ईश्वरी फक्त ताई तुम्ही एवढंच म्हणते तर राकेश सुद्धा तिच्यासोबत असतोच. आता अर्णव एक शब्दही बोलत नाही. आता अंजली आतमध्ये येते आणि ईश्वरीला आणि अर्णवला खरं तर आनंद झालेला असतो की अंजली ईश्वरीला भेटायला हॉस्पिटलमध्ये आली म्हणून. आता अंजली आतमध्ये येते ईश्वरीजवळ आणि म्हणते कशी आहेस, तर ईश्वरी म्हणते की मी ठीक आहे. आता तर राकेश म्हणतो काय आहे ना की आम्ही अगदी वेगळे जरी राहत असलो ना तरी तोडून वागता येत नाही ना आम्हाला, मुळात स्वभावच नाही आहे आमचा तो असा राकेशमध्येच ना बोलत असतो. आणि अर्णवाने ईश्वरीला अजिबात आवडत नसतं. बिचारे अंजलीला ऑकवर्ड झाल्यासारखं वाटत असतं आणि ईश्वरी फक्त अर्णवकडे बघत असते. आता काय बोलावं हे कळत नसतं. इतक्यातच राकेशला त्या रियाचा फोन येतो. आता अंजली म्हणत असते की हे सगळं कसं काय झालं म्हणून आणि कधी झालं हे सगळं. आता ईश्वरी काय बोलणार, इतक्यातच हा राकेश म्हणतो की अंजली तुम्ही बोला, मी जरा हा एक कॉल घेऊन येतो, खूप महत्त्वाचा कॉल आहे म्हणून आता राकेश त्याचा मोबाईल घेऊन बाहेर निघून जातो. आता राकेश मोबाईल घेऊन बाहेर निघून गेल्यानंतर ईश्वरी म्हणत असते की ताई बसा ना तुम्ही म्हणून. आता अंजली तिथे बसते. इकडे आपण बाहेरचा सीन पाहतोय. इकडे या राकेशला रियाचा फोन आला म्हणून तो हॉस्पिटलच्या बाहेर येतो आणि म्हणतो की हॅलो रिया डार्लिंग, काय झालं अगं सॉरी तुझे मेसेजेस पाहिले मी. तर लगेच रिया म्हणते तुझे डार्लिंग म्हणणं ना पहिल्यांदा बंद कर आणि मला सांग तू मला फसवतोयस का. तर राकेश म्हणतो काय मी आणि तुला फसवतोय? अगं असं कसं काय रिया, काय झालंय काय अचानक तुला आणि काय एवढी वैतागलीस तू माझ्यावरती. असं राजेश आता रियाशी फोनवर बोलत असतो आणि हे सगळं वल्लरी पाठीमागून ऐकत असते. आता ती रिया म्हणत असते हे बघ सर्वेश, मला ना तुझा सगळा गेम जो आहे ना तो खूप समजलेला आहे. तू रात्री माझ्याकडे येतोस, पैसे घेतोस आणि सकाळी गायब होऊन जातोस. आणि पुढे म्हणते की आणि म्हणते की मला सांग आणखीन असं किती मुलींना तू झुलवतोयस रे. तर राकेश म्हणतो रिया अगं मी माझ्या बहिणीची शपथ घेऊन तुला सांगतो की तुझ्याशिवाय कुणीही नाही आहे का माझ्या आयुष्यात म्हणून. आणि हे सगळं वल्लरी अगदी डिटेल ऐकत असते. रिया म्हणते की खोटं, सरळ खोटं बोलतोयस तू. अरे सकाळी तुला अर्जन्सी म्हणून तू सरळ निघून गेलास मला सोडून. तू इथं माझ्या हाताला एवढं लागलंय, माझ्या हाताला स्टिचेस घालायची वेळ आली आणि मी तुला डिस्परेटली इतके कॉल केले, मेसेज केले, पण तू इतकाचाही रिप्लाय मला दिला नाही आहे. सर्वेश यू ब्लेडी चीफ. आता इतकं रिया काय बोलत असते. राजेश म्हणतो रिया अगं तुला मी काल सांगितलं ना अंजलीची तब्येत खरंच बरी नाही आहे गं, तिला खूप त्रास होतोय. कालच मी तिला हॉस्पिटलला घेऊन आलो आहे आणि कालपासून इथेच आहे मी, असा हा राजेश सांगत असतो. आणि म्हणतो की आता अर्जंटली तिची सोनोग्राफीसुद्धा मला करावी लागली गं आणि आताही मी हॉस्पिटलमध्येच आहे रिया. आणि तुझा जर का माझ्यावर विश्वास बसत नाही आहे का, ठीक आहे आता बघा मी ना तुला व्हिडिओ कॉलच करतो, असं राजेश म्हणतो. आता वल्लरी तर ही पाठीमागून सगळी ऐकत असते. आता व्हिडिओ कॉलमध्ये वल्लरी दिसेल म्हणून वल्लरी पटकन बाजूला जाऊन उभी राहते आणि हा राजेश जो आहे तर तो त्या रियाला व्हिडिओ कॉल करतो आणि म्हणतो की रिया डार्लिंग हे बघ दिसते ना तुला पाठीमागे हॉस्पिटल आहे ते. आता त्या रियाला ते हॉस्पिटल दिसत असतं. आता हा राजेश म्हणतो अजूनही हॉस्पिटलच्या बाहेरच उभारून बोलतोय मी तुझ्याशी, अगं मी खोटं बोलत नाही आहे का तुझ्याशी. तर रिया लगेचच फगळते. म्हणते की इट्स ओके, पण तुला साधा मेसेज करता आला नाही का रे बिझी असल्याचा. तर राकेश म्हणतो अगं रिया कालपासून मी किती टेन्शनमध्ये होतो गं, त्यामुळे मला खरंच नाही सुचलं गं काय करावं ते. पण आता एकदा अंजलीचं चेकअप झालं आणि सगळं काही ओके आहे असं कळलं ना की मग मी येतो ना मग तुझं चेकअप करायला, असं राजेश म्हणत असतो. आणि म्हणतो की मग तर झालं. आणि हे सगळं रिया आणि हा राजेश बोलतोय ना तर हे सगळं वल्लरी ऐकते. आणि म्हणते की ऑल राईट बरं ऐक, माझ्या हाताला लागलं हे तर तुला माहिती आहे ना, मग मी आज तुझ्याच हातून जेवणार आहे. मग तू मला डायरेक्ट पर्पल रेसिडेन्सीला येऊन भेट, नाहीतर मी तुझ्या घरी येईल. राजेश म्हणतो हॉटेल पर्पल रेसिडेन्सी. तर ती रिया म्हणते हो तू तिथेच ये. राजेश म्हणतो बरं ठीक आहे येतो मी तिथे, पण प्लीज तू चिडू नकोस माझ्यावरती. तर रिया म्हणते ओके ऑल राईट मी तुझी वाट बघते. आता राजेश पण बाय म्हणून फोन ठेवतो आणि वल्लरी हे सगळं हॉस्पिटलच्या भिंती अडून सगळं पाहते. आणि आता हा राजेश तोंड वाकडं करतो आता हॉटेलला जावं लागेल म्हणून आणि तिथून निघून जातो. आता राजेश गेला की वल्लरी बघा वल्लरी लगेचच बाहेर येते आणि लगेचच म्हणायला लागते हॉटेल पर्पज रेसिडेन्सी, काय लक्ष ठेवायला पाहिजे जावई बापूवर.
असं ही वल्लरी म्हणून दॅट इज दॅट असं काही म्हणत असते. हॉस्पिटलमध्ये अंजली म्हणत असते ईश्वरीला, आता तुला बरं वाटते ना गं? तर ईश्वरी म्हणते हो ताई, पण खरं सांगू का ताई तुम्हाला, दुखण्यापेक्षा आपल्या माणसांची दुवा जास्त काम करते हो औषधांपेक्षा, असं ईश्वरी अंजलीला म्हणत असते. आता अंजलीला कळत असतं ईश्वरीला काय बोलायचं आहे ते. आता पण अंजली गप्पच बसते. ईश्वरी म्हणते तुम्ही एवढं मला भेटायला आलात ना तर मला बरं वाटलं. तर अंजली म्हणते हो मी तुला इथे भेटायलाच आले, पण यातून प्लीज वेगळा अर्थ काढू नको सांगा ईश्वरी. आता ईश्वरी म्हणते की हो, पण तुम्ही बहिणीचं कर्तव्य तर पार पाडलंत ना. तर अंजली फक्त अर्णवकडे बघत असते आणि म्हणते की नाही असं लगेच कर्तव्य वगैरे म्हणून नाही, पण मला काळजी वाटली ना म्हणून मी तुम्हाला भेटायला आली, असं अंजली म्हणत असते. अर्णव पण तिथेच असतं, पण अर्णव काही बोलतच नाही. आता अंजली पुढे म्हणते की पण प्लीज याचा अर्थ असा नाही की मी जे काही घडलं ते सगळं विसरली म्हणून. आता ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघत असतात. इतक्यातच राकेश तिथे येतो आणि म्हणतो की अंजली तुमचं बोलून झालं असेल तर आपण निघूयात का म्हणून. आता राकेशने असं म्हणल्यानंतर अंजली म्हणते की हो म्हणून, पण अर्णवला वाटत असतं की अंजली अजून थांबवं म्हणून. राकेश म्हणतो की अंजलीची ईश्वरीची काळजी घ्या आणि काही लागलं तर मी आहेच असं म्हणतो. आता ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघते आणि अर्णवसुद्धा तिथेच असतो आणि म्हणतो की अर्णव मी आहे मी आहे अर्णव, तुझ्या ताईची काळजी घ्यायला डोंट वरी असं अर्णवला म्हणतो आणि म्हणतो की चल अंजली चल. आणि आता अर्णव आणि अंजली आणि राजेश जे दोघं जण आहेत ना तर ते जातात. अंजली फक्त जाताना अर्णवकडे बघते पण काही बोलत नाही. आता हे दोघं जण सुद्धा हॉस्पिटलच्या बाहेर जाताना राजेश मुद्दाम अर्णवकडे बघून डोळा मारत असतो. आता अंजली आणि राजेश जेव्हा हॉस्पिटलच्या बाहेर जातात तेव्हा अंजली म्हणत असते की ईश्वरीला त्या हल्ल्यामध्ये फारसं काही झालं नाही ना तर ते बरं झालं म्हणून, आणि म्हणते की देवाचे आभार मानावेत ना तेवढे कमीच आहेत. राजेश म्हणतो हो ना खरंच आहे. अंजली म्हणते बघवलं नाही हो मला ईश्वरीकडे, बिचारीला किती लागलंय आणि कुणी आपल्याच माणसाचं असं कठोर वागायला ना खरंच मला ना खूप त्रास होतोय हो. तर राजेश म्हणतो अंजली मला माहीत होतं तुला खूप त्रास होणार म्हणूनच मी तुला इथे घेऊन येत नव्हतं, पण तू उलट परत माझ्यावरच चिडलीस. अंजली म्हणते सॉरी हो, खरंच सॉरी, मला ना माहिती की तुम्ही ना खरंच खूप चांगले आहात, फक्त नवरा म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणून सुद्धा. तर राजेश म्हणतो हो, पण मला याच माझ्या चांगुलपणामुळे आज मी पुन्हा एकदा तुझा राग ओढवून घेणार आहे मी. अंजली म्हणते म्हणजे? तर राजेश म्हणतो अंजली अगं मगाशी फोन आला होता म्हणून मी बाहेर आलो होतो ना, तर फोन एका पोलीस ऑफिसरचा होता, त्या 3 मुलीनं सोडवलं ना त्यातल्या एकीचा ना काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे गं. अंजली म्हणते बरं. तर राजेश म्हणतो नाही म्हणजे खरं सांगायचं तर मला घरी जाऊन जेवण करून तुझ्याबरोबर शांतपणे गप्पा मारायचा प्लॅन होता मला, पण मला ना आता जावं लागेल तर प्लीज चिडू नकोस. अंजली म्हणते अहो ठीक आहे हो, तुम्ही कोणाच्या तर मदतीसाठीच जात आहे ना. राजेश म्हणतो हो अंजली, पण परत तुला एकट्याला राहावं लागेल, मला काळजी वाटते गं तुझी. अंजली म्हणते हे बघा नका माझी काळजी करू, हळूहळू सवय होते मला. राजेश म्हणतो बरं चल मी निघतो, पण त्याआधी मी तुला ना रिक्षा करून देतो. असं म्हणून आता राजेश या अंजलीला घेऊन जातो आणि एका रिक्षामध्ये बसवून देतो. आता अंजली रिक्षात बसून निघून गेली की पाठोपाठ लगेच तो सुद्धा एका दुसरी रिक्षा बघतो आणि त्या रिक्षात बसून निघून जातो. आता अंजली आणि राकेश एका पाठोपाठच एका रिक्षात बसून निघून जातात आणि हे सगळं वल्लरी हॉस्पिटलच्या बाहेर उभी राहूनच पाहत असते ना. आणि आता राजेश गेला की लगेचच म्हणते जावई बापूंचा पाठलाग करायलाच हवाय म्हणून. आता बघा ही वल्लरी जी आहे ना ती राजेशचा पाठलाग करत त्या हॉटेलमध्ये जाते ना जिथे राजेश आणि रिया ते दोघं जण भेटणार आहेत ना. आता तिथे पहिल्यांदा तर राजेश त्या रिक्षातून उतरतो, लगेच रिया पळत येते आणि त्याला काय मिठी मारते आणि हे सगळं वल्लरी बघते. वल्लरीची पण रिक्षा लगेचच तिथे येते आणि वल्लरीला तर पहिल्यांदा तर शॉकच बसतो हे सगळं बघितल्यानंतर. बापरे, वल्लरी इतकं शॉकिंग होऊन हे सगळं बघत असते आणि बघता बघता म्हणते की वल्लरी धक्क्यातून बाहेर ये आणि पटकन शूटिंग काढून घे, कारण हा सीन पुन्हा मिळणार नाही. म्हणून वल्लरी आता लगेचच शूटिंग काढून घेते. त्या दोघांनी कसं एकमेकाला ते बिलगलेत नाही या सगळ्याचं. आणि इथे ना म्युझिकली आपल्याला बराच वेळ दाखवलेला आहे. हा राजेश आणि रिया दोघं एकमेकांच्या गळ्यात पडून बोलत काय असतात, नंतर तिथे उभारतात काय आणि खूप वेळ बोलत असतात आणि वल्लरी हे सगळं शूटिंग काढून घेत असते. आता बराच वेळ या दोघांनी गप्पा मारल्यानंतर हे दोघं जण आतमध्ये जातात ना हॉटेलच्या आतमध्ये. आता वल्लरी सुद्धा ते सगळं रेकॉर्डिंग स्टॉप करते आणि त्यांच्या पाठोपाठ वल्लरी सुद्धा आतमध्ये जाते हॉटेलमध्ये. ही वल्लरी तर पाठलाग करते हॉटेलमध्ये जाते. आता हे राकेश आणि रिया जे आहे तर हे दोघं जण डायरेक्टवरती बेडरूममध्येच निघून जातात त्या हॉटेलच्या. आता ही वल्लरी रिसेप्शनकडे येते आणि म्हणते की एक्सक्यूज मी, आता जे कपल गेलं तर कोण होतं, त्या मॅडमना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं
ते सेलिब्रिटी वगैरे होत्या का काय त्या? तर तो रिसेप्शन म्हणतो की मॅडम मला माहिती नाही हो, की वल्लरी लगेचच त्याला ना पैसे काढून देते आणि तो माणूससुद्धा ना लाचखोरच असतो. आता वल्लरीने पैसे दिले की लगेचच तो सांगतो की हां त्या मॅडमचं नाव ना रिया कारखानीस आहे म्हणून. आता एवढंच एक वाक्य बोलतो आणि म्हणतात की रिया कारखानीस मॅडम आहे तर त्या नेहमी येतात तिथं आणि खूप मोठी आसामी आहे म्हणून. आता वल्लरी म्हणते आणि ते त्यांच्यासोबत होते ते त्यांचे मिस्टर आहेत का? तर तो माणूस म्हणतो की माहिती नाही मॅडम मला. तर वल्लरीला पैशाची भाषा लगेच कळत असते, त्यामुळे वल्लरी त्याला आणखीन एक नोट देते आणि म्हणते की आता बोला. आता असं म्हणल्यानंतर तो माणूस दुसरे पैसे घेतो आणि म्हणतो की मॅडम ते साहेब नेहमीच येतात त्यांच्यासोबत आणि एवढंच वाक्य सांगतो आणि वल्लरीला ती माहिती तिच्यासाठी पुरेशी असते. आता तेवढी माहिती मिळून वल्लरी बघा हा साईडला येते आणि आता मनाशीच बोलत असते. वल्लरी म्हणते जावई बापू आता तुम्ही नाही, मी तुम्हाला माझ्या तालावरती नाचवणार आणि दॅट इज दॅट असं वल्लरी म्हणते. आणि आता बघा आपण पाहतोय आता दुसरा सीन. इकडे ईश्वरीला डिस्चार्ज मिळालेला असतो आणि हॉस्पिटलच्या बाहेर एकदम बरोबर चालत असते ईश्वरी. अर्णव म्हणतो की हळू तू जरा आजारी हळू चाल. ईश्वरी म्हणते सर आज होळी आहे ना? अर्णव म्हणतो हो. मग म्हणते सर आपण काही तयारीच केलेली नाही आहे ना होळीची. अर्णव म्हणतो मी सुंदर तुला आता डिस्चार्ज मिळालेला आहे आणि तुला आराम करायला हवा आहे तर तुला होळीचं सुस्त आहे. आता ईश्वरी म्हणते सर तुमच्या लक्षात आहे का सर मला होळीचं सुस्त आहे याचाच अर्थ मला आतून बरं वाटतंय सर असं ईश्वरी म्हणत असते. आता अर्णव म्हणतो मग काय आता तो होळी खेळणार आहे का? तर ईश्वरी म्हणते हो सर मग आता होळी तर खेळावी लागणारच ना. अर्णव म्हणतो मी तुला होळी खेळू देणार नाही. ईश्वरी म्हणत असते ती काही नाही हां मी होळी खेळणारच आहे आणि म्हणते तुम्ही जर काही असंच वागत राहिलात ना तर मला बरंच वाटणार नाही आहे आणि म्हणते की मी आजारी नाही. अर्णवला म्हणत असते मला आजारी वाटू द्यायचं नाही आहे, सगळ्याची काळजी आता तुम्हाला घ्यायची आहे. अर्णव म्हणतो पेशंट बरा झाला की नाही ना हे डॉक्टर ठरवणार, कळलं का? तू नाही ठरवायचं, मी डॉक्टरांना ना मी सांगणार आहे नाही तर तू आराम कर. आता ईश्वरी म्हणते सर डॉक्टरांना हे माहितीच नाही आहे की पेशंट हा फक्त औषधानेच नाही तर बाकी काही गोष्टींनी सुद्धा. अर्णव म्हणतो गप्प बस ग, किती बडबडतीस, मला ना तुझं लेक्चर ऐकायचं नाही आहे. ईश्वरी म्हणते तुम्ही जर असंच वागणार असाल ना तर मी नाही घरी येणार, मी तेच थांबणार. म्हणून ईश्वरी आता रस्त्यामध्येच तिथे रुसून उभा राहते. आता अर्णव म्हणतो मी डॉक्टर करंदीकर यांना फोन करतो. ईश्वरी म्हणते का? तर अर्णव म्हणतो मी त्यांना विचारतो मेंदू वाढण्यासाठी काय करावं लागतं कारण तुझा मेंदू न वाढतच नाही आहे. ईश्वरी म्हणते जाऊ दे मी नाहीच येणार आहे आता घरी. म्हणून ईश्वरी तिथे रुसूनच बसलेली असते. आता अर्णवकडे दुसरा पर्यायच नसतो. अर्णव म्हणतो बरं ठीक आहे चल काही नाही बोलणार तुला, चल घरी. आणि म्हणतो कारण तुला बोलून काही फायदाच नाही आहे हे मलाच कळायला पाहिजे ना, कमान चल. आता ईश्वरी म्हणते की समजदार आहात. अर्णव म्हणतो चल ना आता चल. आता ईश्वरी बघा हा गाडीत बसते आणि आता दोघीजण सुद्धा घरी येतात. इकडे रिया आणि हा राजेश जो आहे तर ते हॉटेलमध्ये आलेले असतात आणि रिया म्हणत असते बेबी आज तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाही. हां राजेश म्हणतो आज ना मला खरंच तुला सोडून ना कुठेही जायची इच्छाच होत नाही आहे. तर रिया त्याला येऊन नॉटी असं म्हणत असते आणि म्हणते की वेट कर हां मी आले चेंज करून. म्हणून रिया वॉशरूमला जाते. आता रिया वॉशरूमला गेली की लगेचच आपण पाहतोय कोण असतं, इथे असते मामी. आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इतका जबरदस्त आहे ना की आपल्याला वाटत असतं की वल्लरी सगळ्यात जास्त डांबरट आहे म्हणून, तर वल्लरीपेक्षा हा राजेश आहे ना अक्षरशः 10 पट पुढे आहे. आता ते नक्की का आणि कसं ना तर ते तुम्ही नक्की पहा. आता दरवाजा वाजल्यानंतर राजेश जेव्हा जातो दरवाजा उघडतो तर समोर वल्लरीला बघतो आणि वल्लरीला बघून इतका शॉक होतो ना की बस. वल्लरी म्हणते काय जावई बापू असं म्हणते. राजेश लगे आतमध्ये बघतो ना रिया आली की नाही म्हणून, तर रिया तर अजून वॉशरूममधून आलेली नसते. आणि वल्लरी म्हणते की काय जावई बापू? तर राजेश म्हणतो तुम्ही इथे काय करताय? तर वल्लरी म्हणते हाच प्रश्न मी तुम्हाला विचारायला इथे आली आहे म्हणून. आता राजेश लगेचच म्हणतो की तुम्ही चला बाहेर चला. म्हणून पटकन रूमचा दरवाजा बंद करतो आणि आता वल्लरीला घेऊन हॉटेलच्या बाहेर येतो. आणि बघा हां दोघं जण डिस्कशन करतात. वल्लरी म्हणत असते आमच्या अंजलीचा किती विश्वास आहे ना तुमच्यावर जावई बापू, तिला काय वाटतं माहिती आहे का माझा नवरा काय तर तो म्हणे समाजसेवा करतोय, बघितली ना तुमची समाजसेवा. तर राजेश म्हणतो मामी जरा जास्तच बोलताय हा तुम्ही. तर वल्लरी म्हणते हो जास्तच बोलतं. बघा हां आता वल्लरी लगेचच मोबाईलमधला मगाचा तो व्हिडिओ शूट केलेला असतो ना तो दाखवतो आणि म्हणते हे बघा कसला पुरावा म्हणे. आणि राजेश आणि रिया एकत्र आलेले ते भेटलेले ते जे काही तिने रेकॉर्डिंग करून घेतलेलं असतं ना शूट केलेलं तर ते सगळं ते आता राजेशला दाखवते. आणि बघा हा राजेशला या आणि वल्लरी म्हणते की अंजलीला जर का मी हे सगळं दाखवलं ना तर तिला किती वाईट वाटेल ना. आणि राजेशला बघा हा या पुराव्याचा काही फरक पडत नाही. राजेश लगेचच तिला म्हणतो काय होय मामी अहो कसा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे तुम्ही? अहो फक्त पाठ दिसते माझी. अहो मला सांगायचं ना व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे म्हणून, मी फेसिंग दिलं असतं ना आणि जरा झूम करून वगैरे मस्त असं रेकॉर्ड करायचं
ना आणखीन छान दिसलं असतं ते खरंच. आणि म्हणते कसे व्हिडिओ रेकॉर्ड करता हो मामी तुम्ही, हे बघा चोरून जरी व्हिडिओ रेकॉर्ड करत असलात ना मामी तरी पण अगदी ते एकदम क्लिअर दिसले पाहिजेत. थांबा हा मी तुम्हाला दाखवतो. वल्लरीला तर काहीच कळत नाही. हा राजेश खिशातून मोबाईल काढतो आणि आता तो एक व्हिडिओ जो आहे वल्लरीचा तर तो शूट केलेला दाखवतो ना. तर तो व्हिडिओ कोणता आहे माहिती का? बापरे प्रेक्षकांनो, वल्लरी त्या उदय शिर्केला भेटलेली असते ना आणि त्यावेळेस ती म्हणालेली असते ना की ती ईश्वरी राजेश शिर्के नावाचा काटा नको आहे मला माझ्या रस्त्यामध्ये. आणि हे सगळं आहे ना ते राजेशने शूट केलेलं असतं आणि म्हणत असते की तो काटा काढायचा आणि उदय शिर्केने गुंड पाठवून ईश्वरीला मारलेला असता. हा व्हिडिओ राजेश आता वल्लरीला दाखवतो. वल्लरी इतकी घाबरते आणि म्हणते हा व्हिडिओ तुमच्याकडे कसा म्हणून. आता राजेश तर काही बोलत नाही पण राजेशनं हे सगळं रेकॉर्डिंग केलेलं असतं आणि हे सगळं राजेशला आठवत असतं आणि तो मनातल्या मनात हे सगळं आठवत असतो आणि राजेश वल्लरीच्या विरोधात पुरावे गोळा करत असतो आणि पुढे म्हणतो की अरे हो आणि विसरलोच आणखीन एक व्हिडिओ आहे हा माझ्याकडे असं आता राजेश म्हणतो. आणि बघा आता राजेशने बॉम्बच टाकला अक्षरशः वल्लरीवरती. तुम्हाला माहिती का दुसरा व्हिडिओ म्हणजे वल्लरी जेव्हा हॉस्पिटलमध्ये ईश्वरीच्या सलाईनमध्ये जे इंजेक्शन सोडत असते ना म्हणजे ईश्वरी मारावी म्हणून तर ते इंजेक्शन देतानाचा सुद्धा व्हिडिओ राजेशने शूट करून आता वल्लरीला दाखवलेला असतो. वल्लरी आता जावाई बापू म्हणून त्याचा मोबाईल घेते आणि फेकून द्यायला लागते. राजेश म्हणतो मामी आहो थांबा तुम्हाला काय वाटते हा मोबाईल फक्त काय माझ्या मोबाईलमध्येच आहे, हा व्हिडिओ काय फक्त माझ्या मोबाईलमध्येच नाही आहे, माझ्या हार्ड डिस्कमध्ये सुद्धा सेव्ह केलेत हे सगळे व्हिडिओज मी मामी. ते पण एका नाही 2 फाईल डिस्कमध्ये आहेत ते. उगाच माझे नका फोनचे पैसे वाया घालू, हा ना इकडे तो मोबाईल असं म्हणून राजेश आता वल्लरीच्या हातातून मोबाईल घेतो. बापरे आज खरंच वल्लरीच्या नावावरचं ठरलेलं आहे राजेश आणि या वल्लरीला सुद्धा असंच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आता पुढे राजेश म्हणतो की मामी मला माहिती की तुम्हाला ईश्वरीचा राग येतो पण तुम्ही तर चक्क त्यांचा खूनच करायला निघाला होतात काय हो मामी, म्हणजे कारण हे रागाचं अगदी तितकंच मोठं असेल नाही का असं आता राजेश वल्लरीला म्हणत असतो. आणि वल्लरी बघा संतापलेली असते तर वल्लरीच्या पायाची जमीनच सरकते हा. आणि मग राजेश म्हणतो आपण कोणाच्या वाकड्यात जातोय ना हे जेव्हा समजत नाही ना तेव्हा ही अशी फजिती होते, उलटला की नाही गेम तुमच्यावरच असं राजेश म्हणतो. आणि म्हणतो की पण मामी आता तुम्हाला ना खर्च करावा लागेल हा. वल्लरी म्हणते आता कसला खर्च. राजेश म्हणतो कसला खर्च काय विचारताय, हे व्हिडिओज फक्त माझ्याच मोबाईलमध्ये राहावेत याचा खर्च. आणि हो माझा तो व्हिडिओ जो आहे ना तर तो डिलीट करायचा हां, कारण कसं आहे ना की माझ्याकडे असलेले व्हिडिओज जे आहेत ना तर ते जरा जास्त इंटरेस्टिंग आहेत नाही का हां. आणि असं म्हणतो आणि तिथून निघायला लागतो. आता वल्लरी पटकन राजेशला म्हणते माझ्याकडे एक ऑफर आहे. राजेश म्हणतो आता कसं एकदम प्रोफेशनल टॉक असा करतो आणि म्हणतो बोला काय ऑफर आहे. तर वल्लरी म्हणते हे बघा जावई बापू आपल्या दोघांचा सुद्धा ना शत्रू एकच आहे त्यामुळे ना आपण एकत्र लढायला हवं एकमेकांशी नाही, कळलं का. आता राजेशला असं म्हणल्यानंतर राजेश म्हणतो हां ठीक आहे. आणि पुढे म्हणतो की पण मामी माझे ते पैसे. आता वल्लरी म्हणते पैशांचं काय घेऊन बसलाय तुम्ही जावई बापू, मी तुम्हाला पार्टनरशिप ऑफर करते, मला जे काही मिळेल त्यातला काही भाग तुमचा ठीक आहे का. आता असं म्हणल्यानंतर राजेश विचार करतो आणि म्हणतो की चालेल म्हणून. आणि चालेल म्हणल्यानंतर म्हणतो की इथून पुढे आपण दोघंजण एकत्र काम करूयात असं म्हणून आता दोघंजणही एकमेकांच्या हाताला हात मिळवतात. तर राजेश म्हणतो बरं आता मी निघू आता. तर ईश्वरी आता वल्लरी म्हणते हो निघा ना, चालू दे आता तुमची समाजसेवा. तर राजेश म्हणतो हा मामी असं नाही बोलायचं, पार्टनरच कुणी आपण आता असं म्हणून राजेश आता तिथून निघून जातो. आपण आता पाहतोय की अर्णव आणि ईश्वरी घरी येतात तर लगेच ईश्वरी ज्या साईडला बसलेली असते अर्णव तिथे उतरून पटकन दरवाजा उघडतो. ईश्वरी म्हणते अहो सर हे काय, मी दरवाजा उघडला असताना. अर्णव म्हणतो मी जर का दरवाजा उघडला नसता तर लगेच तू म्हणाली असतेस की बालायका तो जमानाही नाही रहा, माझा हात दुखतोय तरीही तुम्ही दरवाजा उघडला नाही, तू किती बोलली असतीस मला. अर्णव म्हणतो हां बोलली असतीस ना. ईश्वरी गप्पच बसते आणि म्हणतो की कम आता इतक्याच खूप लहान लहान मुलं येतात तिथं गोंधळ करत आणि आता अर्णव आणि ईश्वरीच्या अवतीभोवती येतात. अर्णव म्हणतो काय, तर तो मुलगा म्हणतो की साहेब होळीची वर्गणी द्या ना. आता अर्णव म्हणतो वर्गणी आणि होळीची कसली वर्गणी. तर तो मुलगा म्हणतो साहेब होळीचे रंग आणायला ना पैसे नाही तो आमच्याकडे, प्लीज द्या ना पैसे. आता असं म्हणल्यानंतर तिथली एक छोटी मुलगी म्हणते अहो साहेब त्याचे ना आई वडील नाही आहेत म्हणून ना त्याला खूप वाईट वाटत होतं. आता असं म्हणल्यानंतर ईश्वरी अर्णवकडे बघत असते कारण अर्णवची पण सेम तीच सिच्युएशन असते ना. अर्णव म्हणतो की ठीक आहे ना आई वडील नाही आहेत तर काय झालं.
आणि असं म्हणतो आणि त्या मुलाला म्हणतो, काय रे, काय नाव आहे तुझं? तर तो म्हणतो की सोहम. अर्णव म्हणतो, अरे वा, नाईस नेम. आता तो मुलगा म्हणतो, साहेब, माझ्या आईने माझं नाव ठेवलं. अर्णव म्हणतो, गुड, माझं पण नाव माझ्या आईनेच ठेवलं होतं, अर्णव म्हणून. आणि असं म्हणतो आणि ईश्वरी हे सगळं आनंदाने बघत असते. आणि आता बघा, अर्णव खिशातून पैसे काढतो आणि त्याला म्हणतो की काय रे, तू कोणासोबत राहतो? तो म्हणतो, आजीसोबत. अर्णव म्हणतो की गुड. खिशातून पैसे काढतो, त्याला पैसे देतो आणि म्हणतो, साहेब म्हणू नकोस, दादा म्हण, आणि आणखीन पैसे लागले तर मला सांगा म्हणून त्याच्या गळ्यामध्ये पैसे टाकतो. तो मुलगा आता थँक्यू दादा म्हणून आता ती सगळेजण मुलं गोंधळ करत बाहेर निघून जातात आणि म्हणतात, चला रे, अजून आपण रंग घेऊन येऊया. म्हणून ती मुलं छोटी छोटी गोंधळ करत निघून जातात. आता अर्णव आणि ईश्वरी दोघीच तिथे उभारलेले असतात. आता ती मुलं गेल्यानंतर अर्णव म्हणतो, काय गं ईश्वरी, अशी का माझ्याकडे बघतेस? ईश्वरी म्हणते, काही नाही. ती मुलं पुन्हा परत येतात ना. आता ती आल्यानंतर ईश्वरी म्हणते, काय रे, का आलात तुम्ही? तर तो मुलगा म्हणतो, अरे दादा, तुला तर रंगच लावला नाही ना. तर ईश्वरी म्हणते, अरे नाही नाही नाही, त्यांना रंग लावलेला नाही आवडत. अर्णव म्हणतो, आवडेल, हा, मला आवडेल, मला रंग लावलेला. म्हणून तो मुलाला म्हणतो की आज रंग लाव, हा, मला आवडेल मला. असं म्हणल्यानंतर तो मुलगा अर्णवच्या गालाला रंग लावतो आणि म्हणतो, अर्णव म्हणत असतो, अरे एकदम थोडासा लाव, हा, म्हणून. आता ती छोटी मुलं अर्णवला रंग लावतात, दोन्ही पण गालांना. आता ईश्वरी म्हणते, अरे बघताय काय, मला पण रंग लावा ना. तर तिथली छोटी मुलगी म्हणते, अहो ताई, माझी आत्या अशी म्हणते की पहिला रंग हा नवऱ्यानेच लावायचा असतो, म्हणजेच त्यांचं प्रेम वाढतं, असं माझी आत्या म्हणते. आता अर्णव ईश्वरी एकमेकांकडे बघत असतात. तो मुलगा म्हणतो, दादा, अहो बघताय काय, लावा ना रंग त्यांना. म्हणून आता अर्णव म्हणते की ओके ओके ओके, गोंधळ करू नकात, मी लावतो, हां, असं म्हणून आता अर्णव सुद्धा ईश्वरीला दोन्ही गालांना रंग लावतो. आता अर्णवने रंग लावल्यानंतर ती मुलं तिथून निघून जातात आणि ईश्वरी मनातल्या मनात म्हणते, आपल्यातलं हे प्रेम असंच राहू देत. आता अर्णव आणि ईश्वरी दोघंजण सुद्धा घराच्या दरवाजावर येतात. आकाश म्हणतो, थांबा थांबा वहिनी साहेब, जरा वेळ थांबा. आजी म्हणतात, औक्षण केल्याशिवाय आतमध्ये यायचं नाही, हां. आता मामी औक्षण करत असतात. घरातले सगळेजण तिथे येऊन उभारलेले असतात आणि मामांचं लक्ष जातं. मामा म्हणतात, हे काय, डिस्चार्ज देताना रंग लावला तुमच्या दोघांना? असं आता मामा विचारतात. त्यावेळेस अर्णव बघतो ना, त्याच्या गालाला हात लावलेला असतो, म्हणजे रंग लावलेला असतो. तर अर्णव म्हणतो की नाही मामा, ते ॲक्च्युली आता बाहेर लहान मुलं आले होते ना, तर त्यांनी मला रंग लावला म्हणून. आता असं झाल्यानंतर ईश्वरीकडे बघतात. तर आकाश म्हणतो, ते ठीक आहे, पण वहिनी साहेबांच्या गालाला सुद्धा रंग मुलांनी लावलाय की दादानी लावलाय? असं आता आकाश मुद्दा म्हणून विचारत असतो. आजी हसत असतात. मामा आणि आजी मुद्दा म्हणून यांची मजा करत असतात. तर ईश्वरी म्हणते की यांनीच लावला रंग मला म्हणून. आता लगेच बघा, आकाश आणि मामा ओ करून हसत असतात. आजी म्हणतात, बरं झालं, घरात यायच्या अगोदरच दोघांना रंग लावला, रंग लागला, हा शुभ शकूनच म्हणायचा नाही का, असं आता आजी म्हणतात. हां. आणि आता हे दोघंजण बराच वेळ उभारले तरी सुद्धा वल्लरी काय अजून औक्षण करत नाही. मामा म्हणतात, वल्लरी, या औक्षण करून या दोघांना आत तर घेऊन ये ना, बघित काय बसलीस? तर वल्लरी म्हणते, त्या दोघांनी रंग कसे उधळलेत? मामा म्हणतात, काय म्हणलीस? नाही नाही, रंग कसे लावलेत ना ते बघत होते, असं वल्लरी लगेच शब्द पलटवते. आणि आता बघा, हा दोघांचा अक्षरशः जीवावर आल्यासारखं औक्षण करत असते ही वल्लरी. आणि अर्णव आणि ईश्वरीचं औक्षण करताना वल्लरी काही खुश नसते, जीवावर आल्यासारखं तर औक्षण करते. आणि आता मनातल्या मनात म्हणते की आज वाचलीस तू जिवंत, पण इथून पुढे ना मी तुला या घरात राहूच देणार नाही, असं वल्लरी म्हणत असते. आता औक्षण करून झाल्यानंतर म्हणते, या ना. आता या म्हणल्यानंतर सगळेजण हॉलमध्ये येतात. तर आतमध्ये आल्यानंतर ना ईश्वरीला थोडी चक्कर येते. आता अर्णव तिला सावरतो. आजी म्हणतात की अगं, अशक्तपणा आलाय ना गं तुला, कारण ईश्वरीनं अक्षरशः भेलकांडत असते. आता ईश्वरीला म्हणल्यानंतर तुला चक्कर आली का? ईश्वरी म्हणते, नाही नाही, ठीक आहे आजी मी. अर्णव म्हणतो, दिसते तुम्हाला किती ठीक आहेस ती? ईश्वरी म्हणते, सराव ठीक आहे मी, मला बरं वाटतंय. अर्णव म्हणतो, मग तुला चक्कर कशी आली? ईश्वरी म्हणते, पण ते झालं थोडंसं, पण मला बरं वाटतंय. अर्णव म्हणतो, तुला कळत कसं नाही तुला अजून अशक्तपणा आहे? ईश्वरी म्हणते, अहो सर, मी सांगते ना तुम्हाला, मला आतून खरंच बरं वाटतंय. अर्णव म्हणतो, हो हो हो, कळलं कळलं, तुम्हाला बरं वाटतंय. आजी, हे दोघं जण नॉर्मली भांडतात, म्हणजे हे ना खरंच आता आतून बरे झालेले आहेत, हां, असं आता आकाश म्हणतो. आणि आता वल्लरीचं नेहमीप्रमाणे तोंड फुगलेलेच असतात. आजी म्हणतात की बरं चिंटू, तिला ना विश्रांतीची गरज आहे, तर तिला वरती घेऊन जा, हां. आता असं आजीने सांगितल्यानंतर अर्णव काय करतो की डायरेक्ट ईश्वरीला उचलूनच घेतो. आता हॉलमध्ये सगळे असतात ना, आकाश, मामा, वल्लरी. आता आकाशने, आता अर्णवने असं उचलून घेतल्यानंतर ईश्वरी लगेच म्हणते, अहो काय आहे? म्हणून ईश्वरीला असते ना, कारण तिथे मामा, मामी आणि आजी आहेत. म्हणून अर्णव म्हणतो, मी इंदोर, तुला विकनेस आहे, स्टेप चढल्या ना तर तुला ना चक्कर येईल, कळलं का? आता आजी आणि मामा हसत असतात आणि वल्लरीने घाणतोंड केलेलं असतं. आकाशला तर हे खूपच बरं वाटत असतं. आता अर्णव तिला असं उचलून घेऊन ना वरती घेऊन जातो.
जातो त्या रूममध्ये. आता अर्णवने असं वरती घेऊन गेल्यानंतर मामा बघा मामा आजी हसत असतात तर मामा म्हणतात की बायको हलकी फुलकी असली ना की बरं पडतं नाही का, पटकन उचलून घ्यायला बायकोला. आता आजी खूप हसायला लागतात कारण हे मामा वल्लरीला बोलत असतात. वल्लरी म्हणते नुसती बायको हलकी फुलकी असून चालत नाही हो, नवरा सुद्धा ना बॉडी बिल्डर असावा लागतो, तोही आपल्या अर्णवसारखा, कळलं का. असं आता जेव्हा वल्लरी म्हणते तेव्हा आकाशला खूप आवडतं. आकाश लगेचच म्हणतो क्या बात आहे मॉम, काय सॉलिड उत्तर दिलंस ग तू, कमालच. मामा म्हणतात हे बघ, म्हणून लगेच स्वतःची सुद्धा बॉडी दाखवतात. वल्लरी म्हणते बघितलं काय बॉडी येते, असं म्हणून लगेचच मामांवरती हसतात आणि आता मामाने आजी तिथून निघून जातात. आता आपण पाहतोय की अर्णवने इकडे आता ऐश्वर्याला उचलून घेऊन रूममध्ये आणलेलं असतं आणि रूम जी आहे तर ती अर्णवने इतकी सुंदर डेकोरेट केलेली असते ना की पहिल्यांदा तर ईश्वरीला ना पायघड्या घातलेल्या असतात फुलांच्या, बेडवरती ना टेडी ठेवलेला असतो लाल कलरचा, त्याच्यावर वेलकम बॅक लिहिलेलं असतं. हे सगळं ईश्वरी पाहते, तिला खूप आनंद होतो आणि म्हणते वेलकम बॅक, हे सगळं माझ्यासाठी केलं. अर्णव फक्त हसतो आणि लाजतो, तो काहीच बोलत नाही आणि आता ईश्वरीच्या समोर हातपडे करतो. आता ईश्वरीसुद्धा त्याचा हातात देते आणि हे ना सगळं तू हे रे माझा मित्वाचं टायटल सॉन्ग जे आहे ना तर ते पाठीमागं प्ले केलेलं आहे आणि जे खूप सुंदर आहे. त्यामुळे आजचा भाग आहे ना तुम्ही टीव्हीवरती नक्की पहा, खूप सुंदर दाखवला आहे आजचा भाग. आणि प्रेक्षकांना मी दिलेला रिव्ह्यू जर का आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी अजून खूप सबस्क्रायबरची ना खूप गरज आहे. आणि आता आपण पाहतोय की अर्णव आणि ईश्वरी दोघं एकमेकांचा हात पकडून त्या पायघड्या ज्या घातलेल्या असतात ना अर्णवने, त्याच्यावरून तो ईश्वरीला चालवत बेडवरती आणून म्हणजे बेडपर्यंत ते दोघंजणं चालत येतात. आता ईश्वरीला हे सगळं भारी वाटत असतं. आता ईश्वरी तिथे येते, अर्णव म्हणतो की बस, ईश्वरी बसते आणि आता ईश्वरी म्हणते सर एकदम बढिया केलं आहे, हे खरंच खूपच भारी आहे. आणि म्हणते की सर हे सगळं तुम्ही केलं आहे. तर अर्णव म्हणतो नाही ॲक्च्युली मी ॲपवरून काही माणसं बोलवली होती तर त्यांनी हे सगळं केलं आहे म्हणून. तर ईश्वरी म्हणते अच्छा, म्हणजे ॲपवरची माणसं एवढं छान डेकोरेशन करून जातात ना, हे मला माहिती नव्हतं. आणि म्हणते की मनापासून केलं आहे सगळं हे डेकोरेशन म्हणून. आणि म्हणते की सर मला ना त्या ॲपवरच्या माणसांना ना थँक्यू म्हणायचं आहे, असं वाटतंय ना की अगदी आपल्या माणसांनी, आपल्या जवळच्या माणसांनी हे केलं आहे असं वाटतंय मला हे सगळं डेकोरेशन बघून. बढिया आवडलं मला, माझं दिल तर ना एकदम खुश होऊन गेलं आहे. सर द्या ना त्यांचा नंबर, मला ना त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. अर्णव म्हणतो झालं, बडबड करून झाली का तुझी. आणि आता म्हणतो की चल आता आराम कर म्हणून. आता झोप म्हणत असतो ईश्वरीला, पण ईश्वरीला कुठली झोप येते. ईश्वरी म्हणते की सर थँक्यू म्हणून. अर्णव उठायला लागतो ना, त्यावेळेसच म्हणते की सर थँक्यू, मला माहिती की हे सगळं तुम्ही केलेत म्हणून. आणि त्याला पुन्हा एकदा थँक्यू म्हणते. अर्णव म्हणतो की जंगलात गेल्यानंतर काय झालं हेच तू सगळं सांगितलंस मला, पण तुला फोन कोणाचा आला होता हे का नाही तू मला अजून सांगितलं. आणि म्हणतो की मी सिंदूर बोल ना. आता ईश्वरी गप्पच असते ना. अर्णव म्हणतो अगं बोल ना, मी तुला काय विचारतोय, तुला फोन कोणाचा आला होता. तर ईश्वरी म्हणते की पत्रकार श्रीकांत धुमाळ याचा फोन आला होता. अर्णव इतका चिडतो ना की वाट म्हणून जोरात ओरडतो. ईश्वरी म्हणते हो. आता अर्णव म्हणतो ही ट्राय टू किल यू, तुला कळतंय का, त्याने तुला मारण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणतो की त्यानं तुला तिथं बोलवलं, म्हणजे हा सगळा त्याचा प्लॅन होता. आणि अर्णव इतका चिडलेला असतो ना की बस. आणि अर्णव म्हणतो की हे सगळं जर का त्यानं केलेलं असेल ना तर आता त्याची काही खैर नाही, असं अर्णव म्हणत असतो. आणि म्हणतो तो धुमाळ शे म्हणून. आता अर्णव खूप चिडलेला असतो त्या धुमाळवरती. त्या धुमाळ पत्रकार आहे ना त्याच्यावर त्याने ईश्वरी फक्त अर्णवकडे बघत असते. आणि तू हे रे माझा मित्वाचा आजचा हा भाग आहे ना तो इथंच संपतो. प्रेक्षकांनो प्लीज माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. आता आपण पाहतोय पुढे उद्याच्या भागामध्ये आजी जे आहेत तर त्या डायनिंग टेबलवरती मामाला म्हणत असतात की होली अष्टक जे आहे ना तर ते होलीच्या अगोदर 8 दिवस चालू होतात. यावेळेस ना गरोदर बायका आणि लहान मुलांना जपायचं असतं. आता जावई बापू निघून गेल्यानंतर अंजली एकटी असणार घरामध्ये, त्यावेळेस इथे असते तर सगळ्यांच्या बरोबर असते ना, मग एवढी काळजी नव्हती रे. आणि हे सगळं अर्णव ऐकतो. ईश्वरी म्हणते ताई ना आपण होलीसाठी ना इथे बोलवूयात. आता अर्णव म्हणतो कसं बोलवायचं. तर ईश्वरी म्हणते माझ्याकडनं एक आयडिया आहे, ताई येऊ शकतील इथे. आता अर्णव म्हणतो कशा काय. तर आता ईश्वरी काहीतरी आयडिया सांगते अर्णवला. आणि आता बघूया ईश्वरी येते का नाही होळी, आणि आता बघूया अंजली येते का नाही ते होळीसाठी 8 दिवसांसाठी म्हणून घरी राहायला. तर उद्याचा भाग खरंच बघण्यासारखा आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे प्लीज पाहत राहा माझी आवडती चॅनल, हा माझा पहिला यूट्यूब चॅनल. आणि भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय. आणि हो, चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात भेटू नका. बाय.